गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साधना हा अतिशय गुप्त विषय आहे. आपल्या स्वतःपुरता, कुणाला दाखवण्यासाठी आपण करत नाही. स्वतः सत्य जाणून घेण्यासाठी, स्वतःला ऊर्जान्वित करण्यासाठी आपण या चैतन्याच्या मार्गावर चाललं पाहिजे, नीतीने आणि धर्माने आणि धैर्याने. धैर्य असलं पाहिजे. एका दिवसात माझ्यात काय बदल झाला असं बघण्यापेक्षा 3 महिने मी साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालून इमानदारीने माझ्यात नक्की काय बदल झाला, शारीरिक काय बदल झाला, मानसिक काय बदल झाला आणि आध्यात्मिक काय बदल झाला, हे आपण महर्षी पतंजली क्रियायोग रत्न वहीवर लिहून टाकलं पाहिजे आणि एकदा हे करून बघितलं पाहिजे. जसा एखादा शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत निळा लिटमस आम्लामध्ये घातला की पिंक होतो, हे जसं तो प्रत्यक्ष बघितल्याशिवाय विश्वास ठेवत नाही, अगदी तसंच साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर आपण चालून बघितलं पाहिजे. आणि जसं आपण जेवण करतो, भूक लागली की जेवण करतो, जसं जेवण करणं हा आपला अतिशय वैयक्तिक विषय आहे. एक एक भाकरी मी खाल्ली त्याच्याने माझ्या बायकोचं पोट भरणार आहे का? का माझ्या पोरांचं पोट भरणार आहे? विषय लक्षात आला की नाही? आपण एक भाकरी खातो, कुणासाठी खातो? स्वतःसाठी खातो, आपल्या स्वतःसाठी खातो. त्या भाकरीमुळे आपल्या शरीराला काय ऊर्जा प्राप्त झाली किंवा जिभेला काय समाधान मिळालं, हे आपल्यालाच माहिती. आपल्यालाच माहिती. किंवा अजून मी तुम्हाला सांगतो, बाथरूम मध्ये आपण सगळ्यांनी गाणं म्हटलेले आहेत, येस ऑर नो? सगळ्यांनी बाथरूम मध्ये जाऊन आपण काही ना काही कधी ना कधी गाणं म्हटलेलंच आहे. मला सांगा, हे गाणं आपण कुणासाठी म्हणतो? फक्त आणि फक्त स्वतःसाठी. कोणी ऐकावं म्हणून नाही किंवा माझा आवाज खूप भारी बुवा म्हणून पण नाही. बाथरूम मध्ये आपण जे गाणं म्हणतो ते फक्त स्वतःसाठी गाणं म्हणतो. आपण जे जेवण करतो ते स्वतःसाठी जेवण करतो. जशी आपली बायको स्वयंपाक करते, चांगल्या चांगल्या भाकरी करते आणि आपल्याला खाऊ घालते, अगदी तसंच तुम्हाला सांगतो, आपली बायको म्हणण्यापेक्षा आपल्या आईने पण तेच काम केलंय. बालपणी आपल्या आईने पण आपल्याला तेच काम केलेलं आहे. छान छान स्वयंपाक करून आपल्या मुलाला आवडेल अशा चवीचं बनवून बनवून आपल्याला खाऊ घातलेलं आहे. अगदी तसंच आपले सद्गुरू आपल्याला ज्ञान दान देऊन विशिष्ट मंत्र, गुरु परंपरेत प्राप्त झालेला विशिष्ट मंत्र आपल्या कानात सांगतात आणि तो गुप्त मंत्र असतो. तो गुप्त मंत्र आपण आपल्या सद्गुरूकडून घेण्याची जिज्ञासा आणि लालसा आपल्या पोटात उत्पन्न झाली पाहिजे, आपल्या मनात उत्पन्न झाली पाहिजे. मंत्र मनाचा लय करणार, मनत्रय म्हणजे तो मंत्र. आणि जेव्हा मंत्र आपले सद्गुरू आपल्याला देतात तेव्हा मी तुम्हाला सांगतो, ही जी अवघड साधना आहे ना, प्राणायाम वगैरे, हे साधना सेवा सत्संग, याच एकच रूप म्हणजे ते मंत्र. आणि सद्गुरूच्या मुखातून, सद्गुरूच्या शक्तीसह, सद्गुरु परंपरेच्या शक्तीसह, गुरु मंडलाच्या आशीर्वादासह जेव्हा हा मंत्र बीज आपल्या कानात पडतं तेव्हा ही जी साधना आहे ना, आता 3 गोष्टींमध्ये विभागलेली आहे, साधना सेवा आणि सत्संग. जेव्हा तो मंत्र तुमच्या कानात पडेल सद्गुरु ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून, तेव्हा ही साधना सगळी एक होऊन जाईल. एक होऊन जाईल म्हणजे काय? अखंड नामस्मरण. तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि तुमचं मन जेव्हा अखंड नामस्मरण करायला लागेल तेव्हा साधना सेवा सत्संग हे 3 वेगळे राहणार नाहीत. जसे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र होऊन गेलेत आणि गुरु दत्तात्रय प्रगट झालेत, अगदी तसंच साधना सेवा सत्संग हे एकच होऊन जातील. आणि मग तुमची फक्त एकच साधना राहील, अखंड नामस्मरण. आणि ते नामस्मरण गुरुच्या मुखातून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण जसं फळ परिपक्व झालं
की योग्य वेळी सद्गुरू आपल्याला बरोबर त्या योग्य शब्दाचं मार्गदर्शन करतात. तो शब्द प्राप्त करण्यासाठी शीश दिये ज्ञान मिले तो भी सस्ता ज्ञान. आणि त्याकरता सद्गुरूच्या चरणांवर आपण समर्पित झालं पाहिजे. तन मन धन जो कुछ है सब तेरा. हा नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नसून प्रत्यक्ष सद्गुरूला जेव्हा तुम्ही समर्पण तुमचं घडतं आणि सद्गुरूला बरोबर कळतं, सद्गुरूच्या मनाची ट्युनिंग बरोबर झालेली असते आणि मग सद्गुरू आपल्याला मंत्रदान मंत्र दीक्षा देतात. ती दीक्षा प्राप्त झाली की तुमची अखंड साधना सुरू होते. साधना, सेवा, सत्संग या 3 ग्रुपमध्ये वेगवेगळं विषय विचार करायची गरज नाही. फक्त एकच साधना, अखंड नामस्मरण. अखंड नामस्मरण. मग उठता बसता देता घेता दळता काढता भांडता फक्त तुम्ही जेव्हा ते नामस्मरण करतात तेव्हा तुमच्या साधनेचा जो स्पीड आहे तो 1000 गुणीने वाढून जातो. 1000 गुणीने वाढून जातो. तो मंत्र, ती मंत्र दीक्षा प्राप्त करण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा. आणि या अशा गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण अवश्य आपल्या सद्गुरूकडून मंत्र दीक्षा दान घेतलं पाहिजे. ज्या माध्यमातून हे जे 3 टप्पे आहेत, साधना, सेवा, सत्संग, या त्रिमूर्ती आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, याची एकच दत्तात्रय, श्री गुरु दत्तात्रय. 3 मुख, 3 शिर 6 हात, 3 शिर 6 हात अशा गुरु दत्तात्रयाची मंत्र नाम दीक्षा आपण आपल्या सद्गुरूंकडून प्राप्त करून घेतली पाहिजे. पण त्याच्यासाठी गुरु तत्व जे आहे ना ते अखंड बरसून राहिलं, चराचरात अखंड बरसून राहिलं गुरुतत्व. गुरुतत्वाला कुठेही कमतरता नाही. प्रॉब्लेम हा आहे की खरा शिष्य जागृत झाला पाहिजे. खऱ्या शिष्याला तहान लागली पाहिजे. तो मंत्र मला मिळावा, ते नामस्मरण मला मिळावं. आणि ज्याच्याकडून तो मंत्र आपल्याला प्राप्त होतो तो आपला सद्गुरू. असं मंत्र दीक्षा दान देण्यासाठी ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली कायम तत्पर आहेत. पण माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही तयारी आहे का? तुमची तयारी आहे का? तुमची तेवढी तितिक्षा आहे का? आणि माझं काम आहे ह्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून तुमच्यात ते शिष्यत्व प्रकट करणं, तुमच्यात ते समर्पण प्रकट करणं. जेव्हा असं समर्पण तुमच्या हृदयात तुमच्या अंतःकरणात प्रकट होईल ते ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींना बरोबर समजेल. आणि जेव्हा बीजारोपण केलं पाहिजे, शेतकऱ्याला सांगावं लागत नाही. पाऊस जास्त झाला तरी शेतकरी पेरणी करत नाही आणि दुष्काळ असेल तरी पण शेतकरी पेरणी करत नाही. जमिनीला वाफ येऊ द्यावी लागते. तशी वाफ तुमच्या अंतःकरणाला जेव्हा येईल तेव्हा माझे सद्गुरू ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली तुमच्या या सुपीक जमिनीत ब्रह्मज्ञानाचं बीजारोपण करतील आणि मग तुमची ही साधना अनंत पटीने फलीभूत व्हायला सुरुवात होईल. माझ्या आयुष्यात जो बदल झाला तो तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत आहात. आणि हा बदल भौतिक जीवनात समृद्धी, मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंदाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर यारे लहान थोर तुका म्हणे मांडले दुकान, देतो मोलाविन सगळ्या वस्तू तुम्हाला फुकट मिळतील. फक्त तुमच्या जमिनीला, अंतःकरण रूपी जमिनीला वाफ आली पाहिजे आणि ती सद्गुरूला दिसली पाहिजे. आणि सद्गुरूला दिसण्याकरता आपण सद्गुरूच्या भौतिक सहवासात, व्यक्तिरूपाने सहवासात अवश्य गेलं पाहिजे. गुरुपौर्णिमेचा छान मुहूर्त आहे. अशा मुहूर्ताच्या दिवशी आपण आपल्या सद्गुरूचा व्यक्तिशः सहवास अवश्य घेतला पाहिजे. दररोज सकाळी साधना करतो म्हणजे काय, आपल्या शरीरातून निगेटिव्हिटी बाहेर जाते प्रत्येक श्वासाबरोबर आणि पॉझिटिव्हिटी आत जाते. आणि ही अखंड क्रिया केली पाहिजे. जसं उन्हाळ्यात जमीन आपण नांगरून वखरून ठेवतो आणि जेव्हा पाऊस पडला आणि वाफ आली की बीजारोपण केल्यावर जसं पीक तरारून येतं, अगदी तसंच
आपण साधनेच्या माध्यमातून आपल्या मनाची जमीन भुसभुशीत करून ठेवली पाहिजे. तेव्हा सद्गुरू बीजारोपण करतील. तेव्हा सद्गुरू बीजारोपण करतील. प्रत्येक श्वासाबरोबर दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद म्हणजे पॉझिटिव्हिटी आत आणि निगेटिव्हिटी बाहेर. ही आपली साधना, हा आपला प्राणायाम. आणि दिवसभर चराचरात परमेश्वर गण गण गणात बोते या भावनेने तुम्ही जे काही सकाम उपासना करताय ती भौतिक नियमांच्या अधीन राहून ते कार्य करा. रात्री झोपायच्या आधी विश्व शांतीसाठी प्रार्थना करा, शांती कर्म करा. कमीत कमी 12 श्वास भगवंताच्या चरणाशी समर्पित करून आपण संकल्प केला पाहिजे. काय की मी एक शुद्ध नित्य बुद्ध आत्मा आहे, हे शरीर म्हणजे मी नाही. आणि दुर्दैवाने दिवसभरातून आपल्याकडून काहीतरी चुकीच्या गोष्टी घडतात. टाळी कधी एका हाताने वाजत नाही, कधी समोरच्या व्यक्तीकडून आरे म्हटलं जातं, आपण त्याला कारे म्हणतो. झोपायच्या आधी अतिशय अतिशय विनम्रपणे जे काही झालं गेलं गंगेला मिळालं. कुणाशी मी आज वाद घातला, कुणाशी मी आज भांडण केलं, कुणाशी मी आणि मग तो असाच वागला आणि मग म्हणून मी असा वागलो नाही, या संकल्प विकल्पामध्ये पडायचं नाही. जर कुणाशी भांडण झाल्यामुळे तुम्हाला संध्याकाळी त्याचा पश्चाताप होत असेल तर एक गोष्ट समजून घ्या की तो आत्मा जास्त स्ट्रॉंग आहे किंवा तुम्ही जास्त सेन्सिटिव्ह आहात. विषय समजला का तुम्हाला? तुम्ही जास्त सेन्सिटिव्ह असाल तर छोट्या छोट्या गोष्टी पण मनाला लागून जातात. किंवा तो समोरचा आत्मा जर स्ट्रॉंग असेल तर ती गोष्ट पण आपल्या अंतःकरणाला भिडून जाते. आणि या कोणता आत्मा छोटा आणि कोणता आत्मा मोठा या फंद्यात न पडता आपण काय केलं पाहिजे? लेट गो. झालं गेलं गंगेला मिळालं. मी त्या व्यक्तीला व्यक्तिशः माफ करतो. माफ करतो आणि त्या घटनेचा नाही भाव बळे आकळे येरवी ना कळे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या भावनेचे स्पंदन तसे सोडले पाहिजेत. काय की ती व्यक्ती शत्रू जरी असेल तरी शत्रूवर सुद्धा आत्मरूपाने आपण काय केलं पाहिजे? अनकंडिशनल लव्ह. दिस इज माय हा माझा स्वभाव असला पाहिजे. आणि मी कोणाचाही द्वेष करत नाही, कोणीही माझा शत्रू नाही आणि त्याचबरोबर कोणीही माझा मित्र नाही. प्रेम करणं, निर्मळ, निरागस आणि निरपेक्ष प्रेम करणं हा माझा स्वभाव आहे. अँड दिस शुड बी आवर लाईफस्टाईल. ही आपली जीवन जगण्याची स्टाईलच असली पाहिजे की मी सर्वांवर प्रेम करतो. का? कारण सर्वानुभूती राम. जेथे जातो तेथे तो माझा सांगाती. गण गण गणात बोते सबका मालिक एक. आणि याची प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी श्रद्धा आणि सबुरी. जोपर्यंत ही श्रद्धा आणि सबुरी आपण ठेवत नाही तोपर्यंत या गोष्टीची अनुभूती आपल्याला येत नाही. सतत अभ्यास बनत बन जाय. तुमच्या आयुष्यात हे परिवर्तन घडावं या गुरुपौर्णिमेला तुम्हाला ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून बीज मंत्राचं दान प्राप्त व्हावं या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.